राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय। राजा आणि सोनम दोघंही मांगलिक होते, पण आपला मंगळ दोष हटवण्यासाठी सोनमनं हत्येचा कट रचल्याचा आरोप राजाच्या कुटुंबियांनी केलाय। या आरोपात नेमकं कितपत तथ्य आहे पाहूयात या रिपोर्टमधून। राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणाचा एक धक्कादायक पैलू समोर आलाय। सोनमने मंगळ दोष दूर करण्यासाठी पतीची हत्या केल्याचा आरोप राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी केलाय। राजा आणि सोनम दोघंही मांगलिक होते। दोन्ही कुटुंब आपल्या मुलांसाठी स्थळ शोधत होते। स्थळ शोधण्यासाठी रघुवंशी समाजाच्या वधूवर सूचक संकेतस्थळावर प्रोफाईल बनवलं। इथूनच दोघांच्या कुटुंबाला एकमेकांची माहिती मिळाली। राजा आणि सोनम दोघंही मांगलिक असल्यामुळे दोघांच्या कुटुंबियांनी लग्न लावून देण्याचा विचार केला। आज मैं साला किसी जाऊंगा मारने जगह चार जगह सोचूंगा कि इसको मारूं, मैं डरूंगा। अरे मैं अकेले कैसे पर रहूँगा? वो अकेला जब इतना गेम चला सकती है तो समझ लो फिर उसके आगे पीछे और कोई होंगे, उसमें उसकी लेडी से उसकी सहेली या कोई लेडी से मिली होंगी। पॉइंट वाले बात बोला मैंने आपको, बस फिर क्यों क्यों करा होगा ऐसा? आपको क्या लग रहा है? और मंगल चक्कर भी थी कि एक को मरवा दूंगी तो मेरे को भी दोस्त हट जाएगा, तो मेरा जो प्रेम उससे शादी कर लूंगी। पॉइंट पे पॉइंट बात वाली अंदर आदमी दिखता ना ये तो। 11 मे रोजी राजा आणि सोनमचं लग्न झालं आणि 22 मे रोजी राजाची हत्या झाली। लग्नानंतर अवघ्या 4 दिवसात सोनमनं राजाच्या हत्येचा कट रचला, पण कटात तिचे आईवडीलही सहभागी असल्याचा संशय राजाच्या कुटुंबाला आहे। देखिए, तंत्र मंत्र का इतना मुझे कोई आइडिया नहीं है। हो सकता है उनके घर वालों की सोच इससे बैठी होगी पहले से, उन लोगों को ज़्यादा नॉलेज होगा, क्योंकि हम लोगों ने जब कोई कुंडली जो पंडित जो नहीं का था, हमारा इसमें कुछ भी था नहीं। तो सारी जानकारी उनके मन में होगी, पहले से पता होगी इन लोगों को, तो हो सकता है उन्होंने कुछ करा होगा ऐसा। ज्योतिष शास्त्रानुसार मुलाला किंवा मुलीला मंगळ असल्यास धोका मानला जातो। विवाहित आयुष्यात अनेक अडथळे येतात अशी मान्यता आहे। याशिवाय आकस्मिक मृत्यू किंवा आर्थिक संकटाचीही भीती असते। मंगळ दोष कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपायही सुचवले जातात। असाच एखादा उपाय सोनमच्या कुटुंबानं केला असावा का, असा संशय आता व्यक्त केला जातोय। पण सोनमच्या कुटुंबानं या आरोपांवर कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये। शिवाय पोलीस तपासातूनही जादू टोण्याशी संबंधित कुठली माहिती समोर आली नाहीये। त्यामुळे तुर्तास तरी पोलिसांनीही या आरोपांना गंभीरतेनं घेतलं नाहीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।